धरणं नाही नाही टार्गेट नाहीये. खोटे आपण प्रश्न विधायक असतील तर गोष्टी करा. विचारू. खोटे प्रश्न असेल तर तुम्ही सांगा हे खोटे आहेत. साहेब, गाडी तुमचं आली सगळं- नाही आली आहे, तुमचं सगळं नाही आली आहे तर नाही आली म्हणून चौथा सांगा. स्तंभ हा आमचा आधार स्तंभ. पण सामान्य लोक जनता रस्त्यावर रात्रभर आपण दुसरा विषय गाडी आहे. इमर्जन्सी काय आहे तर आता सगळंच जर आपण ठरवायला लागलो तर मला असं वाटतं की ते योग्य नाही. असे मी तुम्हाला किती उदाहरणं नाही, देईन. आणखी नाही तुम्ही असं जरा तुम्ही सांगितलं. तुम्ही असे प्रश्न विचारलेले नाही किती उदाहरणं देईन. माझं म्हणणं असं आहे की त्याची रिक्वायरमेंट काय होती. आपण आता 350 किलोमीटर जर राहत असाल आणि मला ही पक्षाची मिटिंग करायची असेल मी हे चालत येऊ शकतो, रेल्वेनं पोहोचू शकतो, तर गाडीनं पोहोचू शकतो. म्हणजे माझा कॉन्शियस क्लिअर आहे, माझं मन क्लिअर आहे. तुम्ही मला किती प्रश्न विचारले आणि अडचणी जाणण्याचा प्रयत्न केला तर मी माझ्या ध्येयाशी एकनिष्ठ आहे. दुसरं असं की देशाचे पंतप्रधान असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, सर्वांना आवाहन करतात की जल वापरा, दौरे कमी करा. असं असताना आपले उपमुख्यमंत्री तिथे दिल्लीला आता गेले त्यावेळी साध्या विमानाने त्यांनी प्रवास केला. मात्र तुम्ही पक्षाच्या बैठकीसाठी स्पेशल विमान घेऊन या ठिकाणी सभा आणि दिला. सर थोडी परिस्थिती आपण विचारत नाही. मी ज्या मतदारसंघात तो मुंबईपासून किती दूर आहे. काल रात्री मी त्या मतदारसंघात आज तो मुंबईला होता आणि मुंबईवरनं दुसरा मला पर्यायच नाही म्हणून मी आलो. मी मुंबईमध्ये आपल्याला कदाचित माहिती असेल नसेल मला माहित नाही. तो देशातला एक पहिला असा एकमेव मंत्री आहे जो माझा कॉन्वॉय देखील ई व्हेकलचा आहे आणि तो मी MMR रिजनमध्ये वापरतो. आता देखील मी इथे ई व्हेकलमध्ये युजणार आहे. परंतु काही ज्या अत्यावश्यक बाबी असतात त्या टाळू शकत नाही म्हणून मी त्या विमानानं आलेलो आहे. त्याच्यामध्ये आणि जाताना उद्या मी केलं जाणार तुमच्या इथल्या रेग्युलर फ्लाईट नाही पण आपण देखील माझी आपल्याला विनंती आहे की अशा पद्धतीचा एक प्रश्न निर्माण करत असताना समोरच्याची बाजू पण ऐकून घेणं गरजेचं आहे. तो बाबा कशासाठी आला आणि त्याला जर नियमच मोडायचे असतील माझ्यासारखा कार्यकर्ता MMR रिजनमध्ये स्वतः EV गाडीमध्ये बसलेला असतो आणि पाहाय देखील पक्षाची बैठक आहे, एकदम इमर्जन्सी पण नाहीये, नियोजित असं बैठक तुम्हाला आहे. वाटतं. असं तुम्हाला वाटतं. असं की त्याला आता- जोडून आणखी एक प्रश्न म्हणजे तुमची इमर्जन्सी काय आहे तर आता सगळंच जर आपण ठरवायला लागलो तर मला असं वाटतं की ते योग्य नाही. असे मी तुम्हाला किती उदाहरणं नाही, देईन. आणखी नाही तुम्ही असं जरा सांगितलं. तुम्ही असे प्रश्न विचारलेले नाही किती उदाहरणं देईन. माझं म्हणणं असं आहे की त्याची रिक्वायरमेंट काय होती. आपण आता 350 किलोमीटर जर राहत असाल आणि मला ही पक्षाची मिटिंग करायची असेल मी हे चालत येऊ शकतो, रेल्वेनं पोहोचू शकतो, तर गाडीनं पोहोचू शकतो. म्हणजे माझा कॉन्शियस क्लिअर आहे, माझं मन क्लिअर आहे. तुम्ही मला किती प्रश्न विचारले आणि अडचणी जाणण्याचा प्रयत्न केला तर मी माझ्या ध्येयाशी एकनिष्ठ आहे. मी तसं वागतो. तुम्ही आता अडचणीत नाही. तुम्ही आता बोलताना सांगितलं की तुमच्या ताफा EV एक गाडी रत्नागिरीवरनं प्रवास करून आली आहे तुमच्या ताफ्याची. तुम्हाला संरक्षण मला असं देणाऱ्या वाटतं पोलिसांनी. मला असं वाटतं तुम्ही टार्गेट धरून जर प्रश्न नाही नाही टार्गेट नाहीये. खोटे आपण प्रश्न विधायक असतील गोष्टी तर करा. विचारू. खोटे प्रश्न असेल तर तुम्ही सांगा हे खोटे आहेत. विचारतो. गाडी तुमचं आली नाही सगळं- आली आहे, तुमचं सगळं- नाही आली आहे तर नाही आली म्हणून चौथा सांगा. स्तंभ हा आमचा आधार स्तंभ. तुमच्यामुळेच आम्ही लोकांना दिसायला लागलो. 100% आधार. एखादी गोष्ट काहीचा पर्वत करण्यामध्ये काही अर्थ आहे असं मला वाटत नाही. माझं म्हणणं मी अनेक वेळा छत्रपती संभाजीनगरमध्ये येतो, अनेक वेळा या ठिकाणी येतो. काही जे इमर्जन्सी आहे आता पोलिसांची सुरक्षेची गाडी आली तर तुम्ही पोलिसांना तुमच्या माध्यमातून सांगितलं उद्या समजा आम्हाला सुरक्षित देऊ नका म्हणजे विषय संपून झाला. असं पण सामान्य लोक जनता रस्त्यावर रात्रभर आपण दुसरा विषय गाडी आहे, डिझेल मिळत नाही, ही पण वस्तू एक छोटासा प्रश्न घ्या. तुमची EV आहे मान्य आहे. तुमच्या EVच्या फॉलो 10 फ्युएल गाड्या आहेत आणि त्या सगळ्या सुरू आहेत. संभाजीनगरला गेल्या 8 दिवसामध्ये अनेक निर्णय होते. त्याचे पहिले व्हिडिओ क्लिप्स कुठून आम्ही आपलं ऐकून घेतो, तुमचा सन्मान करतो, तुमचा आम्ही 10 पैकी आम्ही काही जणांच्या बातम्या पण केल्यात तर तुम्ही बघू पण शकता. आपण आदेश करतो. आपलं म्हणणं असं आहे, विधायक गोष्टीसाठी एखादी गोष्ट जर इमर्जन्सी म्हणून आम्ही केली असेल तर आपण देखील समजून घेतो. तसं अनेक गोष्टी आम्ही आपल्या समजून घेतो आणि असं आम्ही कुठेही म्हटलेलं नाही. त्याच्यामुळेच आम्ही महाराष्ट्रात दिसतो, त्याच्यामुळेच आम्ही सगळं राजकारण करतो. त्याच्यामुळे मी मगाशीच सांगितलं की रात्री 12 वाजेपर्यंत मी रत्नागिरीमध्ये होतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट मी कशानं आलो रत्नागिरीमध्ये रत्नागिरीत मी कशानं आलो विमानानं नाही आलो, लोकल प्रवास करत मी आलो, ट्रेनमधून आलो. सर्वसामान्य जनता ज्या ट्रेन नाही त्या ट्रेनने मी आलो. दादरला मी उतरतो. त्याच्यानंतर तुमच्याकडे 6 नंतर किंवा 7 नंतर इकडे यायला विमानच नाही. त्याच्यावर मला हे करावं लागलं. ही गोष्ट देखील आपण समजून घेतली.